आपण मंडणगड एस.टी. आगारात आलो होतो. आता झालेल्या मुसळधार पावसात आंबेत पुलाच्या इथे ज्या काही 3 बाज अडकल्या होत्या आणि त्यामुळे त्या पुलाला धोका निर्माण झाला आणि म्हणून तो पूल प्रशासनाने बंद केला आहे. एस.टी. महामंडळाच्या गाड्या बंद होत्या, त्या पुलावरनं जाणाऱ्या मुंबई गाड्या, आणि त्या प्रशासनाने महाडमार्गी चालू केल्या. माझी प्रशासनाला विनंती आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून की महाडमार्गी चालू केल्यामुळे प्रवाशांना खिशाला फुकटचा जास्त भूदंड या निमित्ताने देण्यात येतो आहे. आपण तो भूदंड कमी करावा आणि जी आंबेत जाताना जो काही भार होता तेच प्रवासी तिकीट दर आपण घ्यावं असं निवेदन देण्यास मी आज इथं आलो होतो. दुसरा एक विषय असा आहे की आत्ता उद्या सकाळी लाटवणमार्गी हे महाड जात होतं, तर लाटवणमध्ये दरड कोसळल्यामुळे तेही मार्ग बंद झाला आहे. प्रशासनाने इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती आहे. मंडणगड तालुका हा दुर्गम भाग आहे आणि इथे हा जो काही प्रसंग ओढवला आहे त्यात आपण सर्वांनी लक्ष देऊन हे सगळं लवकरात लवकर याचा निपटारा करून इथल्या नागरिकांना, इथल्या ग्रामस्थांना योग्य प्रकारे न्याय द्यावा आणि जो काही हा एस.टीचा दरवाढ जी काही प्रशासनाच्या माध्यमातून कमी करता आली, सवलत देता आली, तर ती करावी. माझी मंत्री महोदय, या विभागाचे मंत्री महोदय, परिवहन मंत्री, त्यांना विनंती आहे की आपण या सर्वाकडे लक्ष टाकून ही तिकीट दर कशी कमी करता येईल आणि आंबेतचा पूल लवकरात लवकर कसा चालू करता येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.